पुन्हा दुसऱ्या टॉपिकमध्ये स्किन डिसीजेस म्हणून एक टॉपिक. काय अर्थ? एकदा तुम्ही स्किन डिसीजेस म्हणणार, त्याच्यामध्ये हे रक्तवर स्रोताचे व्याधी येत नाही का, आणि रक्तवर स्रोताचे व्याधी आले म्हणून स्किन डिसीज वेगळा कसा होऊ शकतो? हे बघ, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये एक चॅप्टर होता स्किन डिसीजचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पारंगत असं दाखवण्यासाठी ते भाषांतर करून तो चॅप्टर घालणं, हा सगळा विस्कळीतपणा. तो विस्कळीतपणा मागे पुढे कुठेतरी, आणि असं इतर व्याधींच्या बाबत जरी घडणार असेल तरी आम्ही त्यासाठी अधिक जागरूक राहणं आवश्यक. म्हणून आपल्याला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदा बदला. हे काय चाललेलं पुन्हा आणखीन नॅशनल प्रोग्राममध्ये कुठे असतील सिव्हिल हॉस्पिटल लेप्रेसीचा फरक वेगळा अभ्यासक्रम, रक्तवर स्रोताच्या व्याधींचे वेगळे अभ्यासक्रम, आणखीन कुठेतरी दुसऱ्या अनुषंगाने येणारे ते, आणि पुन्हा स्किन डिसीजमध्ये येणारे, हा सगळा उपद्रव अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. हे वाक्य इथं आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की सप्तविधो अष्टविधो दशविधो परि असंख्य वाहून. मला सांगण्याचा उद्देश मी इथं घेतलंय की हे वाक्य इतरत्र सुद्धा उपयोगाचं, इतरत्र सुद्धा व्याधींचे प्रकार दिलेले आहेत. पण इथे एक शब्द आला की हा अपरिसंख्येय. कुष्ठ किती आहेत? अपरिसंख्येय. हा विचार एक महत्वाचा मनामध्ये. याचा अर्थ असा आहे, रुग्ण तर वेगवेगळा आहेच आहे, पण कुष्ठच मुळात अपरिसंख्येय आहे, म्हणजे पूर्णतः भिन्नता झाली. आता किती ठिकाणी तुम्ही हे करणार, मग त्याची दृष्टी प्राप्त होण्यासाठी हे जे काही 11, 7 वगैरे सांगितलेले असतील, ही वर्गीकरण आपल्या फक्त सोयीसाठी आहे. विचार करा, म्हणजे प्रत्येक रुग्ण वेगळा असतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा व्याधीही अपरिसंख्येय असू शकतात. याचा जर विचार केला तर सूक्ष्मत्वामध्ये आपल्याला जाण्यासाठी किती वाव आहे आपल्याला प्रचंड मोठा वाव. म्हणून मी अगोदर सांगून टाकलं की हे सूत्र इतर व्याधींना सुद्धा लागू आहे. मी पुन्हा पुन्हा असं विद्यार्थ्यांना म्हणत असतो की या सूत्रांची रचना जी आहे ती फक्त तिथेच वापरावी अशी नाही, की तुम्हाला जिथे त्याचा उपयोग करायचा असेल तिथे ती सूत्र नेली पाहिजे. हे फक्त त्या ठिकाणी सांगितलं. जसं माझा विशेष करून भाव असतो ज्वरामध्ये हे सगळं सोडा, तसं ज्वरामध्ये किती प्रकारे वर्गीकरण आम्हाला करता येऊ शकेल एखाद्या व्याधीचं, ते ज्वरामध्ये सगळ्यात जास्त प्रकारे करून दाखवलेलं. तुम्हाला आवश्यक असेल तर सगळे व्याधी तिथे आणून बसवा त्या सगळ्या ज्वराच्या वर्गीकरणामध्ये. तुमच्या असं लक्षात येईल याची काही गरजही नाही व्यवहारामध्ये, बरोबर, पण मॅक्झिमम काय करता येणं शक्य, जास्तीत जास्त काय करता येणं शक्य ते तिथे सापडेल. बऱ्याच वेळा पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला जातो, सांगितला जातो, आणि असं म्हटलंही जातं. म्हणणारे विद्वज्जन आहे ते आपलेही आहेत आणि इतरत्र तर सगळेच आहेत. इतर सगळ्या विद्याशाखांचे कुठलेही पदवीधर, राजकीय नेते, वैद्यक विद्याशाखांचे आणि वैद्यक विद्याशाखा सोडून असलेले सगळे शिक्षित यांचा एकमेव घोषा असतो, आणि तो कुणाचा तरी सांगून केलेला असतो, आणि त्याच्या पाठीमागे आपणही तेच बोलत राहतो. आयुर्वेदाला संशोधनाची अत्यंत गरज आहे. आयुर्वेदामध्ये संशोधन झालं पाहिजे. कायमचा प्रश्न उभा राहतो. सामान्य माणूस ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस मी समजू शकतो आयुर्वेदाला संशोधनाची गरज आहे. मग संशोधनाशिवाय निर्माण झालेले शास्त्र आहे का? तुम्ही म्हटलं हो हे संशोधनातून निर्माण झाले. समोरचा माणूस म्हणतो कशावरून? तुम्ही काही म्हणतात आपलं श्रद्धेने, अंधश्रद्धेने, अतिश्रद्धेने. देशावरचं प्रेम व्यक्त करावं, भारत महान आहे तसं आयुर्वेद महान आहे म्हणून तुम्ही व्यक्त करा. कशावर? जर या शास्त्रामधलं एकही विधान आव्हान देऊन खोडून काढता येत नसेल तर त्या शास्त्रातल्या प्रत्येक शब्दावरती, प्रत्येक सूत्रावरती आपला विश्वास असणं आवश्यक आहे. इथे ग्रंथकारांनी चरक संहितेमधल्या विमानस्थानात 8व्या अध्यायामध्ये सिद्धांत शब्दाची व्याख्या केली. सिद्धांत
आपल्याला आठवत असेल तर सिद्धांताचे काही पुढे प्रकार सांगितले. तो आपला आत्ताच विषय नाही. सिद्धः अन्तः अशी या शब्दाची. सिद्धः अन्तः, शेवटी सिद्ध झालेले, अंती सिद्ध झाले. हे हा शब्द कधी येईल? सिद्धः अन्तः हा शब्द प्रयोग येईल कधी? तुम्ही ज्यावेळेस अनेक वेळा सिद्धः अन्तः शेवटी सिद्ध झालेले म्हणतात, म्हणजे अनेक वेळा त्यावर उहापोह झाल्याशिवाय सिद्धः अन्तः हा शब्द येत नाही. ही शब्द रचना निरुक्ती सुद्धा कशी तयार होते फार मजेशीर आहे. सिद्धः अन्तः शेवटी सिद्ध झाले म्हणजे अनेक काळपर्यंत त्याच्यावर चर्चा मंथन काय जे तुम्हाला असेल ही पद्धत असेल त्या पद्धतीच्या शेवटी सिद्ध झालेले सिद्धः अन्तः. कसं? सिद्धांतो नाम स यः परीक्षकै बहुविधम परीक्ष. म्हणजे जी संशोधनाची पद्धत आहे ती सगळी वापरलेली आहे. परीक्षकै परीक्षैकै बहुविधम, बहुविध परीक्षा पद्धतीचा उपयोग करून. म्हणजे काय करतो? तुम्ही रिसर्च करता म्हणजे काय करता? त्या वेगवेगळ्या मेथड तयार करून करता म्हणजे नेमकं करता काय? परीक्षकही बहुविधम परीक्ष हेतुभिष्य, शिवाय तुम्हाला त्याची कारण परंपरा लावावी लागते. हेतूपासून परीक्षण करत करत जे तुम्ही सिद्ध करता त्याची एक सिक्वेन्स आहे आणि ती जुळली तर तुमची परीक्षण, तुमचे हेतू आणि तुमचं हे जर जुळलं तर त्याला रिसर्च संशोधन म्हणतात, अन्यथा म्हणत नाही. याच्यापेक्षा आणखीन काय सांगायला पाहिजे शास्त्राने? त्याचे तुम्ही सिद्धांत म्हणून म्हणतात ते शास्त्र असं म्हणतं की त्या हेतूच्या कारण परंपरेचा शोध अनेक परीक्षा झाल्यानंतर साधयित्वा स्थाप्यते निर्णया हे सगळं करून हेतूंचं सगळं संप्राप्ती जी असेल ती धरून जे काही शोधून काढलं, स्थापन केलं आणि शेवटी त्याचा निर्णय केला, स्थाप्यते निर्णया, त्याला म्हणायचं सिद्धांत. आता रिसर्च म्हणजे नेमका काय असतो? त्या शास्त्राने हे सांगितलं की आम्ही याची उभारणी कशी केली. आता याचं प्रेझेंटेशन ज्यांनी सांगितलं किंवा याला रिसर्चची गरज आहे त्यांना हे समजावून सांगितलं पाहिजे की शास्त्र असं म्हणतंय की हे या पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला हे त्यांनी खोटं सांगितलं, मग या शब्दांना काही अर्थ नाही. तर मग या सगळ्या सूत्रांना आव्हान द्या आणि आव्हानामध्ये पराभव होतो का विजय होतोय पहा. पराभवातलं सुख अनुभवता आलं तर ही प्रत्येक सूत्र ही सत्य आहेत असं होईल. नेक्स्ट विकरण झालं. विकाराणाम पाहिजे. विकाराणाम कुशलो न जनेहात कदाचन नाही सर्व विकाराणाम नामकृष्ण गुरु असते. जर अपरिसंख्य व्याधी असतील, त्याचे वेगवेगळे भाव निर्माण असतील तर हे सूत्र सदा सर्वदा उपयोगी पडणार आहे शास्त्रात. कारण व्याधीचं नामाधिकरण करणं हा काही उद्देश आणि अंतिम सत्य असू शकत नाही आणि त्याच्याबद्दल कमीपणा वाटता कामा नये असं ग्रंथकार म्हणतात. तुम्हाला एखाद्या व्याधीचं नाव देता आलं तरी कमीपणा वाटत. सिंड्रोम म्हणजे काय? लक्षण समुच्चय आहे. लक्षण व्याधी काय? लक्षण समुच्चय. जोरादी रूपो लक्षण समुच्चय आहे. मग त्याला सिंड्रोम का म्हणायचं? कारण ते एखाद्या विशिष्ट ठिकाणीच अस्तित्वात तो लक्षण समुच्चय आला. सबंध जगाने त्याला व्याधी म्हणून मान्यता दिली नाही, पण तो लक्षण समुच्चय होता. त्याची ट्रीटमेंट कोणीतरी शोधून काढली, बहुतज्ञांनी शोधून काढली, त्याच्या नावाने ते सिंड्रोम आहे. म्हणजे काय झालं? व्याधीचं नामाधिकरण केलं नाही, त्याला सिंड्रोम म्हणतात. व्याधी मगाशी पुस्तकाच्या सूत्रामध्ये आलेलं अपरिसंख्येय आहे. ते जर अपरिसंख्येय आहे तर नावं कुठून येणार? प्रकार किती काढणार? हे 11 17 काय आहे 18 हे फार किरकोळ गोष्ट झाली. अपरिसंख्येय आहे म्हणून नामाधिकरण नाही. मी काय म्हटलं आता? नामाधिकरण करता आलं नाही. मगाशी म्हटलं तुम्ही कुष्ठाची नावं आहेत, कशाला औदुंबर म्हणायचं, कशाला कापा म्हणायचं, विसरून जाऊ शकता तुम्ही. ग्रंथकारांनी सगळ्या सोयी करून दिल्या आहेत, त्या तिथेच आहे. नेक्स्ट कुष्ठाचे अनेक काही हेतू वर्णन केलेले आहेत. सगळे हेतू मी सांगत नाही, तुम्ही पाहिलेले आहेत वगैरे वगैरे सगळं. यातला हा एक हेतू आहे. काय
म्हटलं त्याने, शीत आणि उष्ण याच्या व्यत्यासात याच्यामधलं गुणांचं सेवन करणं, म्हणजे उष्ण गुणाचं सेवन करणं आणि शीत गुणाचं सेवन करणं लागोपाठ शरीरामध्ये बदल न करणं, तो एक कुष्ठाचा हेतू सांगतो. कधीतरी कुठेतरी आपण गेलो आणि काय चहा घेणार का सरबत घेणार असं म्हटल्यानंतर त्याचं चांगलं उत्तर हे आहे की सरबत होईपर्यंत चहा करा. अशी जर अवस्था असेल किंवा केली तर तो व्यक्तासात प्रकार. पण समाजामध्ये आज मला असं वाटतं हे सगळं घडतं का असं मोठ्या प्रमाणामध्ये, तर बऱ्याच वेळा ते घडतंय. आपण घामाघूम आल्यानंतर कोल्ड्रिंक्स पिणं आपल्याला आवडतं, तो व्यत्यास. आणि कितीतरी लोक त्याच्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही ही वस्तू. म्हणजे उष्ण गुणाच्या सेवनानंतर लगेचच शीतगुणाचं सेवन. त्या पुस्तकाच्या हेतूंमध्ये ते एक छान उदाहरण आहे की श्रम करून आल्यानंतर, दमून भागून आल्यानंतर, पळापळ करून आल्यानंतर घटा 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 पाणी पिणे कुष्ठाचा हेतू. आणि आपल्याला बघा, घरामधली मोठी माणसं, लहान मुलं बाहेर खेळत असतात, घामाघूम झालेले असतात, पळत असतात, तो मध्ये स्थान लागले की आतमध्ये येतो, पटकन माठाजवळ जाऊन पाणी घटा घटा पितो. मोठी माणसं काय म्हणतात, असं पाणी प्यायचं नसतं, थांब जरा, शांत हो, मग पाणी. आणि मग हे ज्ञान त्यांना आलं कुठून? का करायचं असं? असं का करायचं? कुष्ठाचा हेतू आहे. म्हणजे आम्ही ते शिकलो, उपयोगात आणत नाही. जे ते ग्रंथ ज्यांनी पाहिलाच नाही ते मात्र उपयोगात आणतात. म्हणजे शास्त्र इतकं समाजामध्ये स्थिर झालेलं होतं, आम्ही अस्थिर आहोत. मग मी एक विचार केला की अशी अवस्था जास्त करून कुठे असेल, तर मग मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये ऊन भरपूर आहे. मग ती मुलं खेळतात आणि घटाघटा पाणी पिणार. तिथे तुम्हाला विदर्भामधले कूलर जे आहेत, जे आपल्याकडे आता यायला लागले एक 7-8 वर्षापासून, तिकडे फार पूर्वीपासून आहेत. तिकडचं 40 तापमान म्हणजे आपल्याला खूप वाटायचं. आज तिकडचं 50ला टेकलं. तर तिथं ही अवस्था मुलांच्या बाबतीत होऊ शकते. आणि मी काही परीक्षणं केली, बघितली, त्या भागामध्ये लहान मुलांना त्वचेचे विकार प्रमाणात थोडेसे जास्त. ती मुलं खेळतात, घटा 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 पाणी. दुसरी गोष्ट, या शीत उष्णाचा जो भाग आहे तो साहेबाचं ठीक असतं, त्याच्या घरी एसी आहे, गाडीमध्ये एसी आहे, ऑफिसमध्ये एसी आहे. तिथल्या कामगाराच्या तिथे नाही. तो कामगार उष्णतेमधून ऑफिसमध्ये जातो, एसी मध्ये बसतो, बराच काळ तिथं घालवतो. हे शीत उष्ण व्यत्यासात प्रमाणात सेवन. आणि बाहेर पडला की परत उष्णतेमध्ये, घरी गेला उष्णतेमध्ये असतो, किंवा काहींच्या बेडरूममध्ये एसी असेल तर परत एसी मध्ये जातो. हे सगळे बारकावे कालांतराने आलेले वेगवेगळे विषय व्यवहारातले सिद्धांत. सिद्धांतावर त्यांनी हेच सांगितलं. मग आता परीक्षण करायची, संशोधन करायचं म्हटलं तर या पद्धतीने करावं लागेल. सापडेल का नाही सगळं? आणि तो सिद्धांत प्रूव्ह होईल का नाही? होऊ शकतो. त्यांनी काही सरबत आणि चहा एकत्र घेऊन, चहा नव्हताच तेव्हा तसा, चहा हे पेयच नंतर आलं. चहा आला म्हणून यातला जो भाव आहे सिद्धांतामधला आणि संशोधनामधला, तो आपण बाजूला करता कामा नये. मी हे का सांगतोय? कुष्ठाच्या निमित्ताने सांगतोय, कुष्ठाच्या प्रकरणातलं सांगतोय. पण हे सगळं आयुर्वेदाचं जिथे जिथे सूत्र उपयोगात पडेल तिथे घेऊन जाण्यासाठी. नेक्स्ट काय घटना, एक तर प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 झाला काय, पालक प्रचंड दडपणाखाली होता. आता काही होत नसतं, तो भाग वेगळा. आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे, उलटी थांबली पाहिजे, जुलाब थांबला.
त्याच्यासाठी जे औषधोपचार केले जातात, डॉक्टरांकडे गेले जातात, धावपळ केली जाते, उलटी झाली, उलटी झाली, किती झाली, सकाळी झाली होती, मग तो काय, तो खेळतोय पण ते नको व्हायला नको, थांबून चालले जाऊ सुरू मुलांच्या बघ. आणि दुसरा अजून एक वर्ग आहे, मोठा आहे, तो सगळ्या अँटॅसिडच्या गोळ्या कायम खिशामध्ये ठेवून करत असतो. तो त्याच्यातून छर्दीची प्रतिज्ञता हेच सूत्र प्रस्थापित करतो, दुसरं करत नाही. मग कुष्ठच झालं पाहिजे असं मी मानायला तयार नाही. तुम्ही छर्दीचा किंवा अतिसाराचा अवरोध केल्यानंतर कोणते व्याधी होतात ते बघा, त्याच्यामध्ये दिलेले छर्दीचा जर अयोग झाला तर पोट वगैरे व्याधी होतात, हे सूत्रकाराने दिलेले. म्हणजे तुम्ही दुसऱ्या माध्यमातून जरी पाहिलं, तिथं पंचकर्माच्या माध्यमातून जरी पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला हेच सूत्र बरोबर पर्यंत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही कुठून नाही जा, कुठल्याही बाजूने जाणार. मग कदाचित त्या जो अँटॅसिड घेणारा रुग्ण आहे नित्य व्यवहारामध्ये, कदाचित त्याला कुष्ठ होणार नाही, पण त्या रक्तदृष्टीतल्या व्याधीमधून त्याला काय व्याधी होतात हे तुम्हाला आम्हाला ठाऊक आहे. त्याला हृदरोगाची शक्यता सगळ्यात जास्त, त्याला बीपीची त्रास होण्याची शक्यता सगळ्यात जास्त. तो त्या तिर्यक गतीने कुष्ठापर्यंत जाणार नाही, पण मर्मस्थानी जर ते दोष जर राहणार असतील तर अवस्था तीच आहे. पण हे ह्या ग्रंथकारांनी इथं या 2 शब्दामध्ये व्यक्त केलं. असे अनेक उदाहरण दिले. मग त्यात पूर्वजन्माचा वगैरे संदर्भ आहे, त्याच्यावर आपण बोलू नये, कारण त्या बोलायचं असेल तर आपल्याला आणखी मग खूप मोठा विषय घ्यावा आहे, तो भाग आहे, तो आपण सोडून देऊ. म्हणून काही मोजकी उदाहरणं त्यातली जी आहेत वेगळी ती मी सांगण्याचा प्रयत्न. नेक्स्ट म्हणजे केवळ नागिन म्हणून घेऊ नका. विसर्प म्हणजे हे दोष त्वचेतून बाहेर पडण्याचं, त्याची जी वर्णनं असते ती वर्णनं अतिशय द्विदोष